आमदार रोहितदादा पवार आज सकाळपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ज्या पूरग्रस्त पाणी करत आहेत तर काय सांगायला, सकाळपासून आपण दौऱ्यावर बीड जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पूरग्रस्त पाण्याची पाणी केलेली आहे. आता संध्याकाळची 9:15 वाजले तर काय सांगाल? एक तर आज तसं बघितलं तर 8 ते 9 गावं करायची होती, पण आत्तापर्यंत 18 गावं झालेले आहेत. 2 जिल्हाधिकारी म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर. आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही मुद्दे लोकांना भेटून काढलेले ते त्या अधिकाऱ्याला आम्ही दिलेले आहेत आणि येता जाता लोकांना भेटून अजून काही अडचणी आहेत का ह्या समजून घेतो आहे. आता 10:30 वाजलेत. इथं आंबेजोगाईचं जे शेवटचं गाव आहे धानोरा, तिथं आम्ही आहोत. तिथून परळीला आता आम्ही जाणार आहोत. पण इथं असणाऱ्या शेतकऱ्यांनी जी जमीन खरडून वाहून गेलेली आहे त्याला जो मोबदला दिला जातो त्यात काही कन्फ्युजन आहे, त्या गोष्टी थोड्याशा समजून घेतात. आता प्रशासन त्यांच्या लेवलला काम करतं आहे. विषय एवढाच आहे की सरकार फक्त उदासीन आहे. सरकार शेतकऱ्याला मदत किती देणार आहे हे अजून सांगत नाही. म्हणजे एका बाजूला आम्ही अधिवेशन चालू असताना फार आवाज कोरडा होऊस तर, आवाज बसूस तर आम्ही काय म्हणत होतो की तुम्ही जे विम्याचे 4 ट्रिगर आहेत ते जे काढलेत, आत्ता पूर्वी जे होते त्यात 4 आता कमी केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि ते आत्ता नुकसान होताना आपल्याला सगळ्यांना दिसते. सोयाबीन शेतकऱ्याला विमाचे ते ट्रिगर असले असते तर त्यांना आत्ता 52,000 रुपये हेक्टरी मिळाला असता आणि सरकार किती देते तर 8-8.5 हजार रुपये देणार आहे. कांद्याला म्हणजे आता ठीक आहे या भागात कांदा नाही, पण जिथं कांदा आहे त्याला 54,000 रुपये मिळणार होते पर हेक्टर. कपाशीला 42,000 रुपये, आता काही रुपये मिळणार नाही. 8,500 रुपये कदाचित सरकार दिलं तर देईल अशा लेवलला आले. त्यामुळे आम्ही पवारसाहेब आम्ही सर्वजण ठामपणे सरसकट पंचनामे करा, त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करा आणि 50,000 रुपये हेक्टरी आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करा. मजुरांसाठी एक योजना आला आणि कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असे आम्ही पहिले 2 दिवसात दसरा दिवाळी आहे, अजून काही लोकांचे पंचनामे झाले नाहीत. लोक अजून सुद्धा शेतकरी सांगते अजून आमचं पंचनामे झालं नाही आहे. आता 2 दिवसापासून उघड दिलेली आहे. आता सोयाबीन काढायला चालू आहे. मात्र त्या ठिकाणी काहीच नाही. अजून बी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे. नाही, शेतात पाणी आहे, सोयाबीनमध्ये काय राहिलेलं नाही. सोयाबीनचा तर भाव गेले 2 वर्ष नव्हता, त्यात तर शेतकरी अडचणीत आलेलाच आहे आणि आता हातामध्ये काहीतरी येईल अशी अपेक्षा होती. तर तिथंसुद्धा जे काही पीक शेतामध्ये आहे त्यातून काहीच त्यांना एक पोतंसुद्धा सोयाबीन तिथं त्यांना मिळेल अशी परिस्थिती नाही. अतिशय वाईट. आता वर्षभर राहायचं कसं, सगळा खर्च करून बसला आहे, पुढे जगायचं कसं असा प्रश्न आता लोकांसमोर आहे. पण हे सरकार काय म्हणतं आहे की आमच्याकडे 220 आमदार आहेत, आम्हाला कोणाचं काही घेणं देणं नाही, बघू 4 वर्षानंतर. त्यामुळे आम्ही कर्जमाफी मागतोय. सरकार म्हणते आम्ही बघू योग्य वेळेस. म्हणजे दिवसाला 8 शेतकरी आज आत्महत्या करतोय. या मराठवाड्यामध्ये 4 शेतकरी आत्महत्या करत आहेत दिवसाला. अशात 5 वर्ष आपण जर थांबलो तर 13,000 शेतकरी आत्महत्या करतील आणि इलेक्शन आलं की आम्ही कर्जमाफी देणार. याची जर भूमिका या सरकारची असेल तर या सरकारचा धिक्कार असो. या ठिकाणी पाहिलं तर काल 2 दिवसापूर्वी पहिले पडळकर यांनी एक वक्तव्य केलं होतं की आज की कसं पाहता याच्याकडे पाहिलं तर कोणाचं पडळकर यांनी केलेले. आता यांची कुठं राजकीय लोकांची लेवल खाली घसर चाललेली नाही. बघा, एक समजून घ्या की आता बळीराजा अडचणीत आलेला आहे. बहुजन समाजाचा जो बळीराजा आहे, ओबीसी बळीराजा अडचणीत आहे, मराठा अडचणीत आहे, SC ST अडचणीत आहेत, सर्व समाजाचे शेतकरी आज अडचणीत आहेत, मजूर आज अडचणीत आहेत आणि आज कुठंतरी हे शेतकरी रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती असताना फक्त मीडियाचं आणि लोकांचं लक्ष बाजूला जावं यासाठी आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव आणि मग पडळकरसारखे महान नेते देवेंद्र फडणवीसांनी आपल्या जवळ ठेवलेले त्यांना पुढं करून खालच्या लेवलला वक्तव्य करून कुठंतरी लक्ष या आमच्या शेतकऱ्यांवरनं हटलं पाहिजे असा प्रयत्न सरकारकडनं केला जातो. आपली काय मागणी असणार? 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला दिली पाहिजे. कारण विमा 4 ट्रिगर तुम्ही कमी केल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला ती मदत मिळणार नाही. हेक्टरी 50,000 सरसकट पंचनामे, कर्जमाफी सरसकट ते सुद्धा लवकरात लवकर तुम्ही तिथं द्या. ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा. कारण विद्यार्थ्यांच्या फीपासून बरेच प्रश्न हे लोकांसमोर आहे. मजुरांसाठी एक वेगळी योजना आणली गेली पाहिजे. तर या ठिकाणी सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे अशी मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरा विकास स्वामी संभाजी मुळे ठेवण्यासाठी अंबाजोगाई बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.